तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे का? तुम्ही थायरॉइडच्या त्रासासाठी गोळी घेत आहात का? आणि ती गोळी घ्यायचा तुम्हाला कंटाळा आलेला असेल, तर निश्चितपणे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, तो कशामुळे होतो, त्याची काय कारणं आहेत आणि त्याची कुठली महत्वाची लक्षणं पेशंटच्या आरोग्यावर दिसून येतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून थायरॉइड पूर्णपणे बरा केला जातो, तो कसा. तर ज्यावेळेला एखादा पेशंट आमच्याकडे येतो आणि त्याला थायरॉइडचा त्रास असतो, त्याला ॲलोपॅथीच्या गोळ्या सुरू असतात, जसं की थायरोनॉम असेल, एल्ट्रॉक्झिन असेल आणि अशा या गोळ्या तो बरेच दिवस घेत आलेला असतो. परंतु त्या गोळ्या घेऊन सुद्धा त्याच्या लक्षणांमध्ये काहीच त्याला बदल दिसत नाही. केवळ गोळ्या घेतल्याने त्याचे रिपोर्ट्स नॉर्मल येत असतात. परंतु लक्षणांमध्ये काहीच बदल नसल्यामुळे शेवटी कंटाळून आयुष्यभर ही गोळी खावी लागणार आहे असं ज्या वेळेला त्या पेशंटला समजतं, त्यावेळेला हा पेशंट होमिओपॅथीकडे वळतो आणि आमच्याकडे आल्यानंतर त्या पेशंटच्या संपूर्ण शरीर प्रकृतीची माहिती घेतली जाते, शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावर. त्याचबरोबर त्याच्या हायपोथायरॉइडिझमच्या मागे काय कारण आहे, त्याची कुठली महत्वाची लक्षणं हायपोथायरॉइडिझमची त्याच्या शरीर प्रकृतीमध्ये दिसून येत आहेत, या सर्वांचा अभ्यास करून त्याला होमिओपॅथिक औषध हे दिलं जातं. मग होतं काय, की ज्यावेळेला आपण होमिओपॅथिक औषध सुरू करतो, त्यावेळेला त्यांची जी पूर्वीची गोळी असते थायरॉइडची, ती आपण सुरुवातीला आहे त्या डोसनेच आणि आहे त्या फ्रिक्वेन्सीनेच त्यांना घ्यायला सांगत असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, की एखाद्या पेशंटला ज्यावेळेला बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल आणि त्यांच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या बऱ्याच दिवसांपासून सुरू असतील, तर ज्यावेळेला ते पेशंट होमिओपॅथीकडे येतात, त्यावेळेला होमिओपॅथिक फिजिशियन आणि पेशंट या दोघांनीही लक्षात ठेवायचं, की ती गोळी सडनली बंद करायची नाही. कारण त्या गोळीची त्या पेशंटला सवय झालेली असते. ती जर तुम्ही अचानकपणे बंद केली, तर त्याचे विथड्रॉल सिम्प्टम्स हे येऊ शकतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, की अशा व्यक्तींमध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती सुरू केल्यानंतर हळूहळू ॲलोपॅथीच्या औषधांचा डोस आणि त्याची वारंवारता ही कमी केली जाते. त्याला आपण टॅपरिंग ऑफ द डोस असं म्हणतो. आणि मग होमिओपॅथीचा रोल कुठे सुरू होतो, की ॲलोपॅथीमध्ये काय केलं जातं, पेशंटच्या कमी झालेल्या हार्मोन्सला वाढवण्यासाठी साठी जी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते. मगाशी मी सांगितलं, की गोळ्या थायरोनॉमच्या असतील किंवा एल्ट्रॉक्झिनच्या असतील, कोणाला 25 असेल, कोणाला 50, 75, 100, 150 पर्यंत सुद्धा असू शकतात. वेगवेगळ्या पॉवरमध्ये गोळ्या दिल्या जातात त्यांच्या थायरॉइडची लेवल बघून आणि मग त्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांचे थायरॉइडचे रिपोर्ट हे नॉर्मल येत असतात. परंतु त्यांच्या लक्षणांमध्ये कुठलाच बदल दिसून येत नाही. मग इथे होमिओपॅथीचं काम सुरू होतं, की होमिओपॅथिक औषधं ही त्या पेशंटच्या संपूर्ण शरीर प्रकृतीचा विचार करतात, त्याच्या त्रासाचा विचार करतात. एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण व्यक्तिमत्व त्याचं अभ्यासलं जातं आणि मग त्याच्या लक्षणांमध्ये हळू बदल आणण्यासाठी त्याला औषधं दिली जातात. होमिओपॅथिक औषधं सुरू केल्यानंतर पेशंटला एक जनरल वेल देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या लक्षणांमध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला एक क्वालिटी ऑफ लाईफ देण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग हळूहळू सायमल्टेनियसली ॲलोपॅथीची गोळी ही कमी केली जाते आणि वारंवार त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत ते पाहिले जातात आणि मग हळूहळू ॲलोपॅथीची गोळी बंद केली जाते आणि होमिओपॅथिक औषधांच्या माध्यमातून त्यांचं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती इम्प्रूव्ह झाल्यानंतर हळूहळू होमिओपॅथिक औषधं सुद्धा बंद केली जातात. आमच्याकडे असे कित्येक पेशंट्स आहेत जे जे हायपोथायरॉइडिझमचे च्या गोळ्या खात होते, परंतु आज त्यांच्या गोळ्या पूर्णपणे बंद आहेत आणि त्यांची होमिओपॅथिक औषधं सुद्धा पूर्णपणे बंद आहेत. म्हणजे साधारण एक अंदाज पाहिला तर एक 6 महिने, वर्षभर पेशंटच्या तीव्रतेनुसार लक्षणांच्या औषधं जर होमिओपॅथिक घेतली, तर ॲलोपॅथीची थायरॉइडची गोळी ही पूर्णपणे बंद होऊ शकते. असे पेशंटचे काही अनुभव आहेत, टेस्टिमोनी आहेत, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते तुम्ही नक्की पहा. तर एवढा इंटिग्रेटेड अप्रोच आपण होमिओपॅथिक शास्त्रामध्ये देतो आणि पेशंटला एक क्वालिटी ऑफ
लाईफ देतो. केवळ त्याच्या रिपोर्ट्सकडे न पाहता किंवा थायरॉइडच्या लेवल्स गोळ्या देऊन नॉर्मल आणण्याकडे आपला प्रयत्न नसतो, तर खरोखर त्या पेशंटला त्रासातून मुक्तता व्हावी, त्याला चांगला क्युअर मिळावा, ना की टेम्पररी पॅलिएट किंवा सप्रेशन त्याच्या सिम्पटम्स मध्ये केलं जात नाही होमिओपॅथिक शास्त्राने, तर पूर्णपणे ते बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण होमिओपॅथिक शास्त्रामध्ये थायरॉइडची कार्यक्षमता वाढवली जाते. हार्मोनल ऍक्सेस वरती होमिओपॅथिक औषधं ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, खूप डीपर लेवलला जाऊन काम करतात आणि त्यामुळे थायरॉइडची कार्यक्षमता निश्चितपणे वाढते आणि नॅचरली थायरॉइड करणं स्त्रवली जाणारी जी हार्मोन्स आहेत ती नॉर्मल होतात आणि म्हणून आपण गोळी बंद करतो आणि काही दिवसांनी होमिओपॅथिक औषधं सुद्धा बंद केली जातात. तर इतकं सुंदर असं कार्य होमिओपॅथिक औषधांकडून हायपोथायरॉइडिझम मध्ये होत असतं. दुसरं महत्वाचं, की आता आपल्याला होमिओपॅथिक शास्त्रामध्ये कुठली कॉमन औषध आहेत जी नेहमी आपण देतो ते आपण आज डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं जे पहिलं औषध आहे जे आपण पेशंटला त्या औषधापासून सुरुवात करतो ते म्हणजे ट्युबरक्युलिनम 1 एम. तर ट्युबरक्युलिनम 1 एम हा डोस आपल्याला स्टार्टिंगला हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटला द्यायचा आहे. तो आज दिला की 15 दिवसांनी एक डोस रिपीट करायचा आहे. दोन डोस हे त्या पेशंटला द्यायचे आहेत आणि त्याच्या पूर्ण शरीर प्रकृतीचा अभ्यास केल्यानंतर त्याची लक्षणं पाहून त्याला इतरही काही होमिओपॅथिक औषधं द्यावी लागतात. त्यामध्ये पॅथॉलॉजिकली पाहिलं तर आपण थायरॉक्सिन 3x हे औषध दिवसातून 3 वेळा घेण्यासाठी महिनाभरासाठी देतो. नंतर सगळ्यात महत्वाचं जे एक होमिओपॅथिक औषध आहे कॅल्केरिया काप 200. कॅल्केरिया काप 200 हे सुद्धा हायपोथायरॉइडिझम मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतं, हा माझा अनुभव आहे. कारण ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की हायपोथायरॉइडिझम मध्ये वेट गेन होत असतं, तर कॅल्केरिया कापच्या पेशंटमध्ये कुठची लक्षणं दिसतात की हायपोथायरॉइडिझम मध्ये वेट गेन होण्याची शक्यता असते. असे लोक फेअर फॅट आणि फ्लॅबी असतात, त्यांचं वजन असतं, चुबी चुबी असे लोक असतात आणि त्यांना प्रचंड प्रमाणात घाम येत असतो. रात्रीच्या वेळेला हा घाम खूप जास्ती प्रमाणात येतो. त्यांना काही क्रेविंग्ज असतात, ॲबनॉर्मल क्रेविंग्ज असतात, जसं की माती खाणे, पेन्सिल खाणे, खडू खाणे, गव्हातले खडे खाणे, अशा काही डिझायर्स ज्या असतात त्या कॅल्केरिया कापमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर अंडी खाण्याची इच्छा सुद्धा त्यांना असते आणि हायपोथायरॉइडिझम मध्ये वेट गेन आणि कॉन्स्टिपेशन या तक्रारींसाठी कॅल्केरिया काप हे अतिशय बेस्ट असं होमिओपॅथिक औषध आहे. त्याचबरोबर ज्यावेळेला कोल्ड सेन्सिटिव्हिटी येते, थंडी पेशंटला सहन होत नाही, तर हे सुद्धा लक्षण कॅल्केरिया कापमध्ये दिसून येतं. कॅल्केरिया काप 200 बीडी दोन वेळेस आपल्याला 5 दिवसांसाठी द्यायचं आहे आणि थायरोनॉम 3x त्याच्यासोबत आपल्याला 1 महिन्यासाठी द्यायचा आहे आणि स्टार्ट आपल्याला ट्युबरक्युलिनम 200 ने करायचं आहे. 15 दिवसांनी तो डोस रिपीट केला जातो. आणखीन एक महत्वाचं जे औषध आहे होमिओपॅथी मधलं ते म्हणजे फायटोलॅका. तर फायटोलॅका हे मेडिसिन ज्या वेळेला पेशंटमध्ये टर्मिनल फॅट असेल किंवा थाईज मधलं फॅट असेल, हे जास्ती प्रमाणात हायपोथायरॉइडिझम मध्ये वाढतं, त्यावेळेला फायटोलॅका हे मेडिसिन दिलं जातं. हे हायपोथायरॉइडिझमसाठी अतिशय चांगलं औषध आहे जे फॅट कटर म्हणून काम करतं. तर फायटोलॅका 30 TDS हे मेडिसिन आपण 7 दिवसासाठी देऊ शकतो. त्याच्यानंतर ब्रोमियम 30 हे सुद्धा होमिओपॅथिक मेडिसिन 3 वेळा दिवसातून दिलं 7 दिवसांसाठी तर हायपोथायरॉइडिझम मध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. नॅट्रमूर 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा जर दिलं तर नॅट्रमूरच्या पेशंटमध्ये एक्सेस सॉल्ट डिझायर असते, त्यामुळे वॉटर रिटेन्शन होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अशा पेशंटच्या मानसिक भावनिक गोष्टींमुळे किंवा मूड स्विंग्समुळे सुद्धा हायपोथायरॉइडिझम मध्ये मूड स्विंग सुद्धा पाहायला मिळतात. ग्रीफची हिस्ट्री असू शकते, सन सेन्सिटिव्हिटी असते, हेडेक असतो, अशी काही लक्षणं किंवा मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज असतात, मेनोरेजिया असतो. तर अशा लक्षणांमध्ये आपण नॅट्रमोर हे मेडिसिन देऊ शकतो. त्यानंतर जे होमिओपॅथिक औषध आहे ते सगळ्यात महत्वाचं आयोडम. आयोडम प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन थायरॉइड फंक्शन. सो आयोडम 200 हे मेडिसिन आपल्याला दिवसातून एकदा असं 7 दिवस द्यायचं आहे. तर हे सुद्धा खूप चांगलं काम करतं इफेक्टिव्हली हायपोथायरॉइडिझम मध्ये. त्यानंतर ग्रॅफायटिस हे जे औषध आहे ते सुद्धा आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये देऊ शकतो. वेट गेन आणि कॉन्स्टिपेशन जर असेल आणि त्याच्यासोबत स्किनच्या कंप्लेंट असतील तर आपण ग्रॅफायटिस 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी देऊ शकतो. त्याचबरोबर
जर लहान मुलांमध्ये आपल्याला हायपोथायरॉइडिझमचा त्रास दिसून आला, जसं की मी हायपोथायरॉइडिझमच्या व्हिडिओमध्ये सांगितले, की हा त्रास लहान अगदी जन्मलेल्या बाळाला सुद्धा होऊ शकतो, गर्भारपणात होऊ शकतो. त्यामुळे आपसुकच त्याचा परिणाम बाळाच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढीवर होतो आणि मग त्यांचे माइलस्टोन्स जे आहेत ते सगळे लेट होतात, त्यांची प्युबर्टी लेट होते आणि अशा कंडिशनमध्ये बरायटा काब 30 दिवसातून 3 वेळा हे मेडिसिन 7 दिवसांसाठी आपल्याला द्यायचंय. 5 फॉस हे बायोकेमिक मेडिसिन आपल्याला दिवसातून 3 गोळ्या 3 वेळेस असं आपल्याला महिनाभर त्या लहान मुलांना द्यायचं आहे. तर ही काही महत्वाची मेडिसिन्स होती होमिओपॅथी मधली जी आपण हायपोथायरॉइडिझम मध्ये देतो. सगळ्यात महत्वाचं ट्युबरक्युलिनम, त्यानंतर कॅल्केरिया काप, थायरॉक्झिन 3x, ग्रॅफाइट्स, नायट्रम्यूर, ब्रोमियम, आयोडन, ही अशी औषधं आपल्याला पेशंटची लक्षणं पाहून, पेशंटच्या लक्षणांची तीव्रता पाहून त्याचा डोस आणि त्या डोसचं रिपिटेशन हे ठरवलं जातं. हा व्हिडिओ हा केवळ किंवा माझ्या युट्यूब चॅनलचा उद्देश हा होमिओपॅथीचा प्रचार प्रसार करणं, तुम्हाला एक चांगली हेल्थ प्रदान करणं आणि तुम्हाला होमिओपॅथी बद्दल जागरूकता निर्माण करणं, अवेअरनेस निर्माण करणं, हा माझ्या युट्यूब चॅनलचा आणि आजच्या ह्या व्हिडिओचा सुद्धा उद्देश आहे. त्यामुळे ही औषधं जरी मी आता सांगितलेली असली ती 100% इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत. परंतु जर तुम्हाला असे काही त्रास असतील तर निश्चितपणे तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधांपैकी तुमच्या लक्षणांना मॅच होणारं असं औषध तुम्ही घेऊ शकता. अशा काही तक्रारी तुम्हाला असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. तर आजचा हा आमचा होमिओपॅथिक अप्रोच इन थायरॉइडिझम तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला गरजूंसोबत शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.